नमस्कार आणि सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्य कोणी म्हटली आहेत? 1. पतंग उडवले मुलांबरोबर. हवा म्हणाली. 2. दाणे खाल्ले पोटभर. चिमणी म्हणाली. 3. आजचा दिवस मजेदार. माकड म्हणाले. 4. माती वाहून गेली तर काय होईल? छोटे झाड म्हणाले. 5. अरे आपण ढग अडवतो. मोठे झाड म्हणाले. प्रश्न क्रमांक 2. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. ढगांना हलवणारी हवा. 2. गाणे गुणगुणणारी चिमणी. 3. फांद्यांवर घरटी बांधणारे पक्षी. 4. रात्रभर जागत राहिलेले छोटे झाड. 5. पोटभर दाणे खाणारी चिमणी. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. 1. झाडाच्या फांदीवर बसून झोके कोण घेत होते? उत्तर. झाडाच्या फांदीवर बसून माकडे झोके घेत होती. 2. छोटे झाड का हिरमुसले? उत्तर. हवा, चिमणी, माकड यांच्यासारखे आपण इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही, म्हणून छोटे झाड हिरमुसले. 3. मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत कशी घातली? उत्तर. मोठ्या झाडाने छोट्या झाडाला समजावले की आपण झाड आहोत. आपली मुळे जमिनीत घट्ट रुतलेली असतात. आपल्या फांद्यांवर पक्षी घरटी बांधतात. आपण आपल्या मुळांनी माती घट्ट पकडून ठेवतो, त्यामुळे शेती होते. आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळते. प्रश्न क्रमांक 4. विचार करा व सांगा. 1. आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर काय होईल? उत्तर. जर आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर आपल्याला शुद्ध हवा मिळणार नाही. उष्णता खूप वाढेल. पक्षी व प्राण्यांना राहण्यासाठी जागा मिळणार नाही. पाऊस कमी पडेल. पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संरक्षण केले पाहिजे. 2. झाडे व प्राणी पक्षी यांचे एकमेकांशी नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते? उत्तर. झाडे व प्राणी पक्षी एकमेकांचे मित्र असतात. झाडामुळे प्राणी पक्ष्यांना अन्न, सावली व निवारा मिळतो. प्राणी पक्षी बियांचा प्रसार करून नवीन झाडे उगवण्यास मदत करतात. ते एकमेकांवर अवलंबून असल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो. म्हणून आपण झाडे, प्राणी आणि पक्षी यांचे संरक्षण केले पाहिजे. 3. झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर 5 ते 6 वाक्ये लिहा. उत्तर. एके दिवशी झाड माझ्याशी बोलू लागले. मी तुम्हा माणसांच्या खूप उपयोगी पडतो. मी तुला शुद्ध हवा, फुले, फळे आणि गार सावली देतो. त्यामुळे मला पाणी घाल व माझी काळजी घे. माझ्या फांद्या विनाकारण तोडू नकोस. मी झाडाला त्याचे रक्षण करण्याचे व भरपूर झाडे लावण्याचे वचन दिले. 4. पर्यावरण या विषयाशी संबंधित
सुवचनांचा व घोषवाक्यांचा संग्रह करा. उत्तर: झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, पृथ्वी वाचवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन. एक झाड 100 उपकार. स्वच्छ हवा, निरोगी हवा. वृक्ष आहेत जीवनाचा श्वास. माकड करतो हुप हुप, झाडे लावा खूप खूप. कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव. पाणी आहे तर जीवन आहे. 5. सीडबॉल व सीड बँक यांविषयी माहिती मिळवा. उत्तर: सीडबॉल. सीडबॉल म्हणजे माती, शेण आणि बिया यांचा बनवलेला छोटा गोळा होय. सीड बँक. सीड बँक म्हणजे विविध झाडांच्या बियांचा जपून ठेवलेला संग्रह होय. ग्रामीण भागामध्ये सीडबॉल व सीड बँक ही संकल्पना आढळते. पावसाळ्यात रुजत घालण्यासाठी असा बियांचा संग्रह केला जातो. 6. सीडबॉल तयार करण्याचा अनुभव 7-8 ओळीत लिहा. उत्तर: आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बहुतेक गावात सीडबॉल तयार करतात. आई, बाबा, भाऊ, मी विविध झाडांच्या बिया गोळा करून ठेवतो. नंतर आम्ही माती व शेणखत एकत्र करून त्यात बिया ठेवून छोटे गोल सीडबॉल तयार करतो. ते सावलीत वाळवतो. पावसाआधी हे सीडबॉल मोकळ्या जागेत टाकतो. पाऊस झाल्यावर त्यांपासून रोपे तयार होतात. असे सीडबॉल तयार करताना मला खूप आनंद होतो. प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्दांमधून झाडांची नावे शोधा. 1. आवड. यामध्ये लपलेल्या झाडाचे नाव आहे वड. 2. पिंपळगाव. या शब्दामध्ये पिंपळ हे झाडाचे नाव लपले आहे. चिंचवड. या शब्दामध्ये चिंच व वड ही 2 झाडांची नावे लपलेली आहेत. माकड. या शब्दामध्ये माड हे झाडाचे नाव लपले आहे. 5. सारंग. या शब्दामध्ये साग हे झाडाचे नाव लपले आहे. 6. पळसखेड. या शब्दामध्ये पळस हे झाडाचे नाव लपले आहे. प्रश्न क्रमांक 6. गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून शब्द तयार करा व लिहा. आपल्याला या पद्धतीने गोलाबाहेर व गोलामध्ये शब्द दिलेले आहेत. हे शब्द जोडून तयार होणारा नवीन शब्द लिहायचा आहे. जसे चव अधिक दार बरोबर चवदार. याप्रमाणे रुबाबदार, वजनदार, जबाबदार, तजेलदार. गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून असे 4 नवीन अर्थाचे शब्द तयार झाले आहेत. 2. जसे धन अधिक वान बरोबर धनवान. गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून नवीन शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. पहिला शब्द होईल धैर्यवान, गुणवान, बलवान, भाग्यवान. प्रश्न क्रमांक 7. चित्रे व शुभेच्छा यांच्या जोड्या जुळवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डाव्या बाजूला सणांची चित्रे दिलेली आहेत तर उजव्या बाजूला शुभेच्छा संदेश दिले आहेत. चित्रे व शुभेच्छा यांच्या योग्य जोड्या आता आपण जुळूया. पहिले चित्र आहे दिवाळीचे. दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसरे चित्र आहे ईदीचे. ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तिसरे चित्र आहे नाताळ. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा. चौथे चित्र आहे बैसाखी. बैसाखी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, चित्रे व शुभेच्छा यांच्या योग्य जोड्या आपण जुळवलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 8. खालील प्रसंगी शुभेच्छा संदेश तयार करा. 1. शिक्षक दिन. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे अमृताचा पाझर.
गुरुचरणी प्रणाम सादर. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 2. महाराष्ट्र दिन. मराठी माती मराठी भाषा यातच दडली संस्कृतीची आशा. उंच भरारी सारे घेऊया महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 3. वाढदिवस. हसत राहो प्रत्येक क्षण, फुलत राहो जीवनाचे अंगण. स्वप्ने तुमची पूर्ण होत सारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 4. वाचन प्रेरणा दिन. अक्षरांचा उजळू दे दीप, विचारांना मिळू दे नवी झेप. वाचनाची जोपासूया गोड सवय, वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रश्न क्रमांक 9. खालील ओळींमधून दिलेल्या शुभेच्छा व त्यांचा अर्थ सांग. शुभ इच्छा जन्मदिनी या, शुभ इच्छा आनंद दिनी या. औक्षवंत व्हा, आरोग्यवंत व्हा, इच्छा आम्हा सर्वांची, जीवित शरदः शतम. या ओळींचा अर्थ आहे, तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचे आयुष्य आनंदमय, निरोगी, समृद्ध आणि दीर्घायुषी हो. तुम्ही 100 वर्षे सुखाने आणि उत्तम आरोग्याने जगावे हीच आमच्या सर्वांची सदिच्छा आहे. प्रश्न क्रमांक 10. वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या मित्रमैत्रिणीला शुभेच्छा देणारे शुभेच्छा पत्र तयार करा. उत्तर. प्रिय मैत्रीण शुभदा, सप्रेम नमस्कार. तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, उत्साह आणि यशाने भरलेला असो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि यश तुला लाभो. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आणि प्रत्येक पावलावर यश तुझ्या सोबत असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझा आजचा वाढदिवस आनंदात, उत्साहात आणि अविस्मरणीय क्षणात साजरा हो. आयुष्यात सदैव हसत राहा, प्रगती करत राहा आणि सर्वांच्या प्रेमाचा वर्षाव तुझ्यावर होत राहो. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी मैत्रीण अवनी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा हिरव्यागार झाडावर या पाठाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.